महाराष्ट्र भाजपचं महाअधिवेशन आज पुण्यात होतंय आणि आपण जर बघितलं असाल मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी मोठे फलक लावण्यात आले आणि त्यामुळे आपल्याला कळतंय की अधिवेशन जे आहे ते अधिवेशन नसून विधानसभा निवडणुकीचा एल्गार जो आहे तो कुठेतरी रणशिंग फुंकला जाणार आहे। आणि आपण जर या ठिकाणी जर पाहिलं असाल हा बॅनर इथे लावलेला आहे, व्हा तयार करू विजयाचं एल्गार, अशा आशयाचे फलक आहेत। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर या महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकतील असं चित्र आहे। आणि आपण जर या ठिकाणी ज्या ठिकाणी पुण्यामध्ये इथे अधिवेशन महाअधिवेशन होत आहे त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तर फलक लावण्यात आले आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। 11 वाजता भाजपच्या या महाअधिवेशनाचा सुरुवात होणार आहे। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे राजकीय प्रस्ताव मांडतील, त्यानंतर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि अमित शाह, त्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हे भाषण करतील। मात्र अमित शाह यांचं भाषण महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण पुढच्या 2 महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यासाठी हे महाअधिवेशन जे आहे ते बोलवण्यात आलेलं आहे। जवळपास 4000 कार्यकर्ते पदाधिकारी या महाअधिवेशनाला येणार आहेत। प्रत्येक पदाधिकारी जिल्हाध्यक्ष असतील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। अमित शाह आज नेमकं काय बोलणार आहेत ते देखील पाहावं लागेल। मात्र आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे फलक लागलेत ते म्हणजे व्हा तयार करू विजयाचा एल्गार। लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नव्हतं, मात्र आता विधानसभेसाठी भाजपनं कंबर कसलेली आहे आणि त्याचमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात आहेत आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।